नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकांना एस अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव अनुज पहाडे आणि आपण जी सिरीज कंटिन्यू करत होतो त्याच्यामध्ये आज आपण 2021चा राज्यसेवेचा पेपर बघणार आहे. आता बघा, आपण पॉलिटी सेशन ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, 2022चा पेपर, 21चा पेपर. त्याचप्रमाणे इकॉनॉमिक्सचा जो सेक्शन असतो राज्यसेवा प्रिलिम्समध्ये त्याचा आपण 2022चा पेपर ऑलरेडी डिस्कस केला आहे. सो आज आपला फोकस असणार आहे 2021चा पेपर. आणि हे दोन पेपर झाल्यानंतर जे टॉपिक वाईज जे डिस्कशन असेल, महत्त्वाचे जे घटना असतील, म्हणजे इकॉनॉमिक्समधले जे इम्पॉर्टंट टर्म्स असतील त्याच्यावर आपण डिस्कशन चालू करूयात. सो तोच अप्रोच असणार आहे. लिमिटेड तुम्ही अटेम्प्टमध्ये जास्तीत जास्त म्हणजे तुम्ही प्रॉपरली सिलेबस जर का रिवाईज केला असेल तर त्याचा फायदा तुम्हाला एक्झाममध्ये होऊ शकतो. सो स्टार्ट करूया आजचं. तुमच्याकडे राज्यसेवा प्रिलिमचा पेपर जर का अवेलेबल असेल 2021चा तर ते कॅरी करा. त्याच्यामध्ये सेट ए है ना, जीएसचा सेट ए, त्याच्यामध्ये आपण इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन बघतोय. आता परत आपण बघितलं होतं जेव्हा आपण सेट 2 डिस्कस केला होता, 2022 पाहिलं होतं, त्यावेळेस आपण सिलेबस ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. सो सिलेबसचे जे पॉईंट असतात त्याच्यामध्ये पॉवर्टी हा टॉपिक तुम्हाला मी सांगितलं महत्त्वाचा टॉपिक आहे. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट है ना, त्या रिलेटेड ज्या ऑर्गनायझेशन असेल त्याच्यामध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोल असेल, MDG असेल किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असेल, या सगळे पॅरामीटरवरच क्वेश्चन परत रिपीट होत असतं. तुम्हाला अंदाज येईलच 2021 पेपरमध्ये पण. आता आपल्याला एक 5 इयर प्लॅनवर क्वेश्चन आला होता. 11 5 इयर प्लॅन आपल्याला माहिती आहे. त्या 5 इयर प्लॅनवर वगैरे आपला क्वेश्चन या ठिकाणी आलेला आहे. त्याचं थीम लाईन विचारलं होतं मेनली. बघा, 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये देखरेख आणि मोजमाप करता येईल असे 27 टार्गेट आपण ठेवले होते. तर त्याचं क्लासिफिकेशन किती गटामध्ये गेलं होतं तुम्हाला माहित असेल. प्लॅनिंग कमिशन एक बॉडी होती, राईट आहे. इट इज एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल बॉडी, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठंच मेन्शन नव्हती. प्लॅनिंग कमिशनचे चेअरमॅन तुम्हाला माहित असतात, प्राईम मिनिस्टर असतात. आणि त्याच्याच जागी आपण 2015 पासून नीती आयोग आलेला आहे. तर प्लॅनिंग कमिशनचा इम्पॉर्टंट रोल होता 2015 पर्यंत. तर त्या रिलेटेड क्वेश्चन आलाय की 12 5 इयर प्लॅन है ना, त्याच्यामधले जे आपण टार्गेट ठेवले होते त्याच्यामध्ये आपण 27 लक्ष ठरवले होते. पण त्या 27 लक्षाला म्हणजे मेन ग्रुप किती होते किंवा किती उद्दिष्ट होती त्याच्यावर क्वेश्चन आला की 27 किती उद्दिष्ट होते. सो त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की 6 गट, 5 गट, 4 गट किंवा 9 गट. आता हा एकदम थेरी क्वेश्चन होता है ना. जर का तुम्हाला फॅमिलियर असेल ही गोष्ट तरच येण्यासारखा होता, अदरवाईज थोडा क्रिटिकल क्वेश्चन होता. सो डायरेक्टली जर का तुम्ही बघितलं तर 6 गटामध्ये या ठिकाणी आपण वर्गीकरण केलं होतं. 6 कॅटेगरीमध्ये आपण त्याला वर्गीकरण केलं होतं. ओके, तुम्हाला काय माहिती पाहिजे बघा, 5 इयर प्लॅन हा महत्त्वाचा टॉपिक आहे. 5 इयर प्लॅन पहिल्यापासून असेल तर 12वा 5 इयर प्लॅनपर्यंत, आणि त्याच्यानंतर नीती आयोग आलेलं आहे. तर नीती आयोगचं कंपोजिशन पण तुम्हाला प्रॉपरली माहिती पाहिजे की नीती आयोगमध्ये चेअरमॅन, डेप्युटी चेअरमॅन, सध्या डेप्युटी चेअरमॅन कोण असतील, CEO जे असतात ते कोण आहे, आणि जे पार्ट टाइम आणि फुल टाइम मेंबरसाठी जो क्रायटेरिया असतो, राईट आहे. आणि नीती आयोगमध्ये एक रिजनल काउन्सिल इस्टॅब्लिश केलेली आहे. त्या रिजनल काउन्सिलचा पर्पज काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॅमिलियर पाहिजेत. त्या व्यतिरिक्त कॉपरेटिव्ह फेडरलिझमची जे कन्सेप्ट असेल, ह्या सगळ्या म्हणजे त्या अनुषंगाने आपण आलेलं आहे की राज्यांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व आपल्या पॉलिसी मेकिंगमध्ये भेटलं पाहिजे, आणि त्या एकंदरीत ते टार्गेट ठेवूनच आपण आणलेलं आहे. सो तुम्हाला अंडरस्टँड झाला. आता हा क्वेश्चन असा आलेला होता तुम्हाला 5 इयर प्लॅनमध्ये नॉर्मली काय असतं, एक 10, 11 आणि 12 5 इयर प्लॅनमध्ये थोडे डेप्थमध्ये जातं आयोग कधी कधी, कारण की लेटेस्ट 5 इयर प्लॅन आहे. आणि बाकी 5 इयर प्लॅनमध्ये तुम्हाला थीम असेल, थीम लाईन विचारू शकता, किंवा त्याचे जे त्या अंडर कोणत्या कोणत्या स्कीम आल्या, म्हणजे कन्सिडर एक पर्टिक्युलर 5 इयर प्लॅनच्या अंतर्गत कोणकोणत्या योजना आपण सुरू केल्या होत्या, तसंही क्वेश्चन येऊ शकतो. सो त्याच्यामध्ये आपण बघा आपल्या 6 गटामध्ये वर्गीकरण केलं होतं मी तुम्हाला सांगितलं. सो ते याचं एक असणार आहे. आता बघा 11 5 इयर प्लॅन जर कन्सिडर केला तुम्ही 2007 ते 2012 या दरम्यान आला होता. ओके, सो आपल्याला एक रफ क्रोनॉलॉजी तरी तुम्हाला माहित पाहिजे की कोणत्या वेळेस काय 5 इयर प्लॅन आला होता. आणि त्याच्यानंतर 11 5 इयर प्लॅन नंतर 12 5 इयर प्लॅन जो आला होता तो 2012 पासून 2017 पर्यंत होता. इट इज 12 5 इयर प्लॅन. आणि याच्याच जागी आपण बघितलं 1 जानेवारी 2015 मध्ये याच्या जागी काय आलं होतं, नीती आयोग आला होता. ओके, सो नीती आयोगचा फुल फॉर्म पण कमेंटमध्ये विचारलेला आहे, तेही माहित पाहिजे. तुम्हाला मी सांगितलं नीती आयोगचे चेअरमॅन प्राईम मिनिस्टर असतं. सो आता हा 11 5 इयर प्लॅनचा जो ड्राफ्ट होता कोणी प्रिपेअर केला होता, तर C रंगराजन है ना. 1 लाईनर येऊ शकतो. आणि त्याची थीम लाईन रॅपिड अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. ओके, सो 11व्या 5 इयर प्लॅनची थीम लाईन आणि 12व्या 5 इयर प्लॅनची थीम लाईन या दोघांवर क्वेश्चन आयोगाने विचारलेले. सो 11वा लक्षात ठेवा, रॅपिड अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. 12व्या 5 इयर प्लॅनमध्ये फक्त इकडे कोणता तरी सस्टेनेबल शब्द ऍड होतो, फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह सस्टेनेबल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल शब्द ऍड होतो. पण बेसिक तुम्ही लक्षात ठेवा,
थीम लाईन विचारली जाऊ शकते 5 इयर प्लॅनची. आणि हा तर थोडा एक्स्ट्रा क्वेश्चन आला की त्याचे सब टार्गेट किंवा किती किती ऑब्जेक्टिव्हमध्ये डिवाइड केलेला आहे तसा विचारला होता. ओके, सो असा म्हणजे पुढचे अभ्यास करताना पण हा एक अप्रोच असू शकतो क्वेश्चन विचारण्याचा, हे एक तुम्ही लक्षात असू द्या. ओके, पुढचा क्वेश्चन बघू मित्रांनो आपण. आता बघा याच्यावर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, परत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलवर क्वेश्चन आलेला आहे. आता एचडीजी बद्दल आपण विचार केला होता, एचडीजी महत्वाचं होतं, सो त्यावर एक क्वेश्चन आलेला आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. परत इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट महत्वाचा टॉपिक असणार आहे. इन्क्लुझिव्ह मध्ये ना तुम्ही एचडीजी एमडीजी एवढे तरी पाठ करून ठेवा, कारण की ते लागणारच आहे तुम्हाला. त्याचे टार्गेट सब टार्गेट जे असेल आणि कोणत्या समिटमध्ये ते आले होते ते तुम्हाला माहित पाहिजे. आता बघा एचडीजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आपल्याला विचारले संदर्भात खालील विधाने योग्य कोणता, राईट आहे. सेम क्रोनॉलॉजी आपल्याला काय विचारलं या ठिकाणी करेक्ट विचारलंय, सो तेवढं तुम्हाला माहित पाहिजे. आता शाश्वत विकासाच्या संदर्भातील संयुक्त राष्ट्रांची परिषद रिओ दी जानेरो 2015 मध्ये झाली. आता त्यांनी परिषद कुठे झाली सांगितलंय, रिओ दी जानेरो, राईट. रिओ मध्ये परिषद झाली असं सांगितलं, परंतु या ठिकाणी तुम्ही जर का केअरफुली वाचलं असेल तर ही परिषद रिओ मध्ये झाली होती, राईट. रिओ मध्ये झाली नव्हती. जर का तुम्हाला एचडीजी माहित असेल तर हा तुम्ही ऑप्शन इलिमिनेट करू शकता. हा जर का चुकीचा असेल सो तुमचा हा पर्याय जाऊ शकतो, योग्य पर्यायामध्ये हा एक जाणार तुमचा. ओके, आता बघा सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे गोल्स असताना हे राष्ट्रीय विकास ध्येय हे जागतिक ध्येय म्हणून पण ओळखले जातात. हा पॅरामीटर महत्वाचा होता. आपण मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आणले होते आणि त्याच्यानंतर त्याचंच एक्सटेन्शन म्हणून एचडीजी आणले होते. सो हे जे गोल्स होते ना हे एक जागतिक प्रकारचे गोल होते, म्हणजे जगातील सगळ्या अर्थव्यवस्थेला उद्देशून करण्यात आले होते. त्यामध्ये डेव्हलप कंट्री असू द्या किंवा डेव्हलपिंग कंट्री असू द्या सगळ्यांसाठी होते. आणि पर्पज हेच होता की जे आपलं म्हणजे आपल्या सस्टेनेबिलिटीसाठी आपण जे सगळ्या एफर्ट टाकतोय ते फुलफिल झाले पाहिजे. सो म्हणून हे जागतिक ध्येय ग्लोबल गोल्स पण यांना म्हणतात. ओके, सो सेकंड जे ग्लोबल गोल्स म्हणता राईट आहे, पण बी ऑप्शन आता तुम्हाला सगळीकडे दिसेल, सो काय टेन्शन नाही. पण डी हा रॉंग होईल, राईट. हा आपण पर्याय गेला. आता तुम्हाला बी फक्त सी चेक करायची गरज आहे, राईट आहे का रॉंग आहे तुम्हाला अंदाज येऊ शकतो. बघा शाश्वत विकासाची ध्येय जी होती ती एमडीजीची जागा घेतली. मी तुम्हाला सांगितलं बघा मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स होती, राईट आहे. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जी होती ती 2000 पासून 2015 पर्यंत होती, राईट आहे. आणि ज्यावेळेस मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचं समिट संपलं त्यानंतरच पुढचं एक्सटेन्शन 2015 पासून 2030 पर्यंत जी गोल्स होती ती होती सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, राईट आहे. एमडीजी हे तरी खूप साऱ्या लिमिटेड अप्रोचमध्ये होते. ओके, पण ज्या चुका एमडीजी मध्ये करण्यात आला होता त्याच्या जागी एचडीजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स खूप जास्त कॉम्प्रेन्सिव्ह होते, है ना. मग त्याच्यामध्ये त्यांनी डेव्हलपिंग कंट्री असेल, अंडर डेव्हलप कंट्री असेल किंवा डेव्हलप कंट्री असेल सगळ्यांना सोबत ठेवून हे डिसाईड करण्यात आले होते. सो म्हणूनच हे एक्सटेन्शन आहे हे सांगणं राईट असेल. आणि 2012 पासून अस्तित्वात आली हे ऑलरेडी आपण बघितलं, 2012 नव्हतं 2015 पासून अस्तित्वात आली, म्हणजे चौथा पर्याय पण तुम्ही रॉंग कन्सिडर करू शकतात, कारण की या ठिकाणी 2015 दिलं पाहिजे होतं जे की रॉंग दिलेलं. ओके, सो राईट ऑप्शन तुमचा बी आणि सी येणार आहे, म्हणजे हा तुमचा राईट येईल. कळतंय बघा या ठिकाणी तुम्हाला हा ऑप्शन भेटेल बी आणि सी. सो सांगितलं ना इकॉनॉमिक्स मध्ये काय काय क्वेश्चन खूप इझी येणार आहे. तुम्हाला फक्त बेसिक्स अंडरस्टँडिंग असेल त्या टॉपिकची तरी पण तुम्ही इलिमिनेशन मेथडने ते टॉपिक काय करू शकता, ते क्वेश्चन आरामात सॉल्व्ह करू शकता. ओके, सो ऑलमोस्ट हा क्वेश्चन झाला असेल. आता मी ना याच्याबद्दल काही थोडं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे एचडीजी बद्दल. बघा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे, राईट आहे. हे केव्हा झालं होतं, सप्टेंबर 2015 मध्ये, राईट. सप्टेंबर 2015 मध्ये 193 कंट्री जे UN जनरल असेंब्ली अडॉप्टेड केलं होतं आणि 2030 पर्यंत त्यांचा अजेंडा ठेवला होता. 2015 पासून 2030 15 वर्षासाठी हे गोलचं टार्गेट ठेवलेलं आहे. आता त्याचं टायटल विचारलेलं आहे. हा टायटलवर पण थीम लाईन जी होती ज्याच्यावर क्वेश्चन येतात है ना, वन लाईनर तुम्हाला देतील आणि वेगवेगळे टायटल त्याच्यामध्ये मेन्शन असेल, तर हा टायटल तुम्हाला माहित पाहिजे. ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड द अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. हा म्हणजे या ठिकाणी जर का बेसिकचं पण थोडं माहित असलं तरी पण तुम्ही ते करू शकता की याची थीम लाईन काय होती किंवा टायटल काय होतं. आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं 17 टार्गेट गोल होते. 17 गोलला आणखी टार्गेट्समध्ये डिवाइड केलं होतं 169 टार्गेट्स आणि त्याचे वेगवेगळे इंडिकेटर होतं 232. म्हणजे त्या ठिकाणी लक्षात ठेवा 17 गोल्स असणारे, 17 गोल्स पासून जे टार्गेट असणारे 169 टार्गेट्स, एवढं तरी तुम्हाला अगोदर माहित पाहिजे की गोल्स आणि टार्गेट किती.
ह्या 2 गोष्टी तरी माहीत पाहिजे. त्याचं इंडिकेटर विचारलं एक्झाममध्ये तर विचारू शकता, पण हे खूप इसेन्शियल फॅक्टर आहे या 2 गोष्टी. कळतंय? 2015 मध्ये आपण अडॉप्ट केलं होतं जे आपलं 193 कंट्रीजने त्या ठिकाणी केलं होतं. सगळ्या कंट्री डेव्हलप असू द्या डेव्हलपिंग असू द्या सगळ्या एकत्रित झाल्या होत्या आणि त्यांनी हे 15 गोल डिसाईड केले होते, ज्याचं टार्गेट किंवा थीमलाईन काय हे आपल्याला मेन्शन केली होती. आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ज्याला आपण SDG म्हणतो, त्या SDG गोल्स काय ते एकदा बघा. त्याच्यामध्ये गोल पहिला असतात नो पॉवर्टी, है ना. थोडी पण हिंट असेल काही. आता याच्यामध्ये ना 2 प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात. एकदम मॅच द पेअर येऊ शकते. एका बाजूला तुम्हाला गोल्स दिलेले असतील आणि त्यांचे नंबर्स दिलेले असतील आणि तुम्हाला मॅच द पेअर मध्ये येऊ शकता. किंवा जर का तुम्ही आन्सर रायटिंग करत असाल मग त्या ठिकाणी साठी असेल किंवा कोणतेही असेल ना, त्यामध्ये तुम्ही आन्सर रायटिंग करताना पण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपण काय काय टार्गेट ठेवलेले ते पण तुम्ही मेन्शन करू शकता आन्सर रायटिंगमध्ये. सो SDG पहिले नो पॉवर्टी, कारण की सगळ्यात मोठा जगाचा समोर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पॉवर्टी आहे, म्हणून पहिलं पॉवर्टी होतं. सेकंड हंगर होतं, राईट. खूप लोकांना कन्फ्यूज होतं. पहिलं पॉवर्टी येतं, सेकंड हंगर येतं सेकंड याच्यामध्ये. आता थर्डमध्ये हेल्थ येतं, गुड हेल्थ वगैरे, राईट आहे. तर हेल्थ इज थर्डमध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर क्वालिटी ऑफ एज्युकेशन हे 4 मध्ये मेन्शन केलेलं आहे. जेव्हा तुम्ही मिलेनियम डेव्हलपमेंट गोल बघत होता, मिलेनियम डेव्हलपमेंट गोलमध्ये गोल नंबर 2 जो होता तो प्रायमरी एज्युकेशनसाठी होता आणि याच्यामध्ये गोल नंबर 4 आहे प्रायमरी एज्युकेशनसाठी किंवा एज्युकेशनसाठी. सो एक लक्षात असू द्या. 5 मध्ये जेंडर इक्वॅलिटी आहे ना, जेंडर इक्वॅलिटी हे 5 मध्ये आणि 10 मध्ये तुम्ही जर बघितलं तर जे वेगवेगळ्या देशामध्ये आहे ना ती इनइक्वॅलिटी कमी करायचं कळते. म्हणजे 5 आणि 10 तुम्ही पेअरमध्ये लक्षात ठेवू शकता. 5 मध्ये जेंडर इक्वॅलिटी म्हणजे मेल आणि फिमेलमध्ये इक्वॅलिटी आपल्याला एस्टॅब्लिश करायची आहे आणि जेव्हा 10 मध्ये बघाल तर डिफरंट कंट्रीमध्ये जी इनइक्वॅलिटी ते रिड्यूस करायची, राईट आहे. कंट्रीमधली देशातील इनइक्वॅलिटी रिड्यूस करणं हे 10 मध्ये दिलेलं आहे. 5 आणि 10 लक्षात ठेवू शकता. वॉटर अँड सॅनिटेशन 6 मध्ये दिलेलं आहे. गोल नंबर 6. त्याच्यानंतर 7 मध्ये अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी फॉर 7 days असं लक्षात ठेवू शकता. 7 days. सो क्लीन एनर्जी. डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ. आता बघा इकॉनॉमिक ग्रोथ या ठिकाणी आलेलं आहे. आपलं भारताचं नॉर्मली GDPचा ग्रोथ रेट 8% पॉईंट समथिंग काहीतरी असतो आणि म्हणून 8 त्याच्यावरून लक्षात ठेवू शकता की एक वर्क आणि आपले कामाचे तास 8 तास असतात. सो 8 तास आणि डिसेंट इकॉनॉमिक ग्रोथ पण जे आपण नॉर्मली पॅरामीटर ठेवतो की 8%च्या जवळपास आपली ग्रोथ असली पाहिजे. सो हा 8 तुम्ही लक्षात ठेवू शकता. 9 मध्ये III येतं बघा. 9 मध्ये इंडस्ट्री, इनोव्हेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर कळतंय. तर 9 म्हणजे 3I तुम्ही लक्षात ठेवू शकता की 9 मध्ये तुमचं काय येणार आहे 3 times I येणार आहे. सो I म्हणजे इंडस्ट्री, इनोव्हेशन, इन्फ्रास्ट्रक्चर. आता हे ना याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन येतात. माझा पर्पज काय आहे की याच्यावर बॅच द पेमध्ये डायरेक्टली क्वेश्चन येतात आणि एकदम तुम्हाला हे लक्षात राहू नाही शकत. सो एक छोटी मोठी जर का तुमच्याकडे ट्रिक असेल की ज्याच्यावरून तुम्हाला हे काहीतरी लॉजिकली काहीतरी लक्षात ठेवू शकता तर त्याचा फायदा होऊ शकतो तुम्हाला. सो इंडस्ट्री, इनोव्हेशन, इन्फ्रास्ट्रक्चर हे 9 झाले. सो पहिलेपासून आपण 9 पर्यंत बघितले. आता 10 मध्ये रिड्यूस इनइक्वॅलिटी. ओके, ऑलरेडी मी तुम्हाला 5 मध्ये सांगितलं होतं. 5 मध्ये जेंडर इनइक्वॅलिटी होतं ना, म्हणजे जेंडर इक्वॅलिटी संबंधी होतं तर ते 5 मध्ये होतं आणि 10 मध्ये रिड्यूस इनइक्वॅलिटी जे वेगवेगळ्या कंट्रीमध्ये असतील त्या रिलेटेड इनइक्वॅलिटीच्या जेंडर इक्वॅलिटी आणि रिड्यूस हे दोघं पण लक्षात ठेवा. कळतंय. जेंडर संबंधी इक्वॅलिटी आणि कंट्रीमधली त्या दोघं लक्षात ठेवा करा. ओके. त्याच्यानंतर गोल नंबर 11 होतं सस्टेनेबल सिटी अँड कम्युनिकेटिव्ह. ओके, ज्या सिटीज जे असतात अर्बन सेंटर जे असतात त्या रिलेटेड. 12 नंबरचं जे होतं ते कन्झम्पशन अँड प्रोडक्शन रिलेटेड आहे. सस्टेनेबल रिस्पॉन्सिव्ह कन्झम्पशन अँड प्रोडक्शन इट इज रिलेटेड टू 12. क्लायमेट ॲक्शन 13 इज रिलेटेड टू क्लायमेट, कारण की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा ग्लोबल वॉर्मिंगचा होता आणि त्या अनुषंगाने हे ध्येय सगळे अंडरस्टँड करण्यात आले होते. ग्लोबल वॉर्मिंगचा प्रॉब्लेम मेनली जे असतात लो लाईन कंट्री जे असतात किंवा आयलंड कंट्री जे असतात त्यांना जास्त प्रॉब्लेम होता. सो त्या अंतर्गत क्लायमेट ॲक्शन हा एक येतो. आता 14 आणि 15 हे तुम्ही सोबत लिहू शकता. 14 जे असतं आणि 15 जे 14 जे आहे ते वॉटरच्या रिलेटेड आहे आणि 15 जे येतं लाईफ ऑन लँडच्या रिलेटेड, जमिनी रिलेटेड आहे. तर वॉटर आणि लँडच्या संबंधित तुम्ही 14 आणि 15 हे पेअरमध्ये लक्षात ठेवू शकता की लाईफ बिलो द वॉटर इज 14 अँड 15 इज लाईफ ऑन द लँड. 16 पीस अँड जस्टिस अँड म्हणजे स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन हे ना, जे 16 असेल की इन्स्टिट्यूशन पीस अँड जस्टिस. आणि 17 होता पार्टनरशिप फॉर अचिव्हिंग द ग्लोबल गोल. SDG MDG मध्ये सगळ्यात लास्टमध्ये जो गोल दिलेला होता तो हाच होता की तुम्हाला ग्लोबल पार्टनरशिप करायची आहे ना डिफरंट कंट्रीमध्ये. का, कारण की जेव्हा आपण एखाद्या गोलला जागतिक गोल म्हटलंय तर ते अचीव्ह करण्यासाठी पूर्ण जगाचं कॉन्ट्रीब्युशन असणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने
जागतिक पार्टनरशिप हे 17 मध्ये मेन्शन आहे. ओके, त्याचे टार्गेट लक्षात ठेवा, सब टार्गेट माहीत असू द्या आणि त्यापैकी काही पण माहीत असेल थोडेफार. म्हणजे गोल नंबर 4 म्हटल्यावर एज्युकेशन तुम्हाला आठवू शकतं. पहिले 1-2 मध्ये पॉवर्टी हंगर तुम्हाला म्हणजे रिकॉल होऊ शकतो. 5 आणि 10 मध्ये तुम्हाला 5 मध्ये म्हणजे जेंडर इक्वॅलिटी आणि 10 मध्ये डिफरंट कंट्रीमध्ये इक्वॅलिटी. त्याच्यानंतर मी तुम्हाला ही जी पे सांगितली 14 आणि 15. 14 म्हणजे वॉटरच्या रिलेटेड आणि 15 म्हणजे लँडच्या रिलेटेड. 17 जे लास्ट गोल असतं त्याच्यामध्ये ग्लोबल पार्टनरशिप असेल. अशा बेसिक पण माहीत असेल. 9 मध्ये तुम्हाला सांगितलं होतं III तुम्ही लक्षात ठेवा. सो बेसिक है ना. 8 मध्ये जी इकॉनॉमिक ग्रोथच्या रिलेटेड आहे, मी सांगितलं की 8% ग्रोथ असते, इकॉनॉमीचा ग्रोथ रेट असतो. किंवा वर्क आपण 8 तास कामाचे असतात तर 8 तास वर्क वगैरे. 6 मध्ये आपण जे सॅनिटेशन आणि क्लीन वॉटर वगैरे. 7 डे इलेक्ट्रिसिटी, 7 डे अफोर्डेबल एनर्जी. असं बेसिक्स तुम्ही लक्षात ठेवलं, 1-2दा तुम्ही रिवाइज केलं तर हे गोल्स तुम्हाला लक्षात येतील. याचा फायदा तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये पण होणार आहे. राईट, सो बी केअरफुल याच्याबद्दल. याच्यावर येतील क्वेश्चन. आता बघा पुढचा क्वेश्चन होता पेन्शन संबंधी है ना. आपण जेव्हा सोशल इन्क्लुजन हा टॉपिक बघत होतो सिलेबसमध्ये, तर सोशल इन्क्लुजनमध्ये गव्हर्नमेंटच्या वेगवेगळे स्कीम्स असतात. जे विकर सेक्शन ऑफ सोसायटी असतात त्यांच्या इन्क्लुजनसाठी गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात. त्यावर हा क्वेश्चन आला होता की पेन्शन संबंधी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना भारतीय अर्थव्यवस्थेतील कोणत्या क्षेत्रातील कामगारांना लागू केली आहे है ना. कोणासाठी आहे ना. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना हे कोणासाठी आहे हा एक विचारला होता. आता याच्यामध्ये बघा, एक होतं बांधकाम मजूर ज्याला कन्स्ट्रक्शन वर्कर म्हणतात, हा एक दिलेला आहे. सेकंड ऑडिओ जे असतात व्हिज्युअल म्हणजे दृकश्राव्य कामगार त्यांच्यासाठी का, मध्यान्ह भोजन उपक्रमातील कामगार त्यांच्यासाठी का, आणि ऑल ऑफ द अबो हा ऑप्शन पण दिलेला आहे. सो यांच्यासाठी का. आता ही स्कीम तुम्ही वाचली असेल तर मेनली या स्कीमचा फोकस हा अनऑर्गनाइज सेक्टर मधले जे कर्मचारी असतात त्यांच्यासाठी होता. सो तुम्ही एक लॉजिकली जाऊ शकता. ऑल ऑफ द अबो राईट आन्सर असणार आहे. सो कोण कोण याच्यामध्ये इन्क्लूड होता ते पण आपण एकदा बघू. डायरेक्टली क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो. बघा, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आता गव्हर्नमेंटचं स्कीम आहे ना. आता लेटेस्ट नवीन ज्या योजना येतात ना त्याच्यावर पण गव्हर्नमेंटचा फोकस वाढलेला आहे. त्याच्यावर 1 लाईनर 2 लाईनर क्वेश्चन येत असतात. सो त्यातीलच हा एक प्रकार आहे. बघा, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही फेब्रुवारी 2019 मध्ये आली होती. 15 फेब्रुवारी 2019 मध्ये मिनिस्ट्री ऑफ लेबरच्या अंतर्गत येतं. मिनिस्ट्री विचारू शकता. श्रमयोगी मानधन तसंच श्रम मधून लेबर, तसं मिनिस्ट्री ऑफ लेबर तुम्ही लक्षात ठेवू शकता की श्रम म्हणजे लेबरवरून पण मिनिस्ट्री ऑफ लेबर असू शकते. 2019 लक्षात ठेवा. या ठिकाणी फिरवण्यासाठी 18 किंवा 17 किंवा काही पण मेन्शन करू शकता आयोग. सो एक लक्षात असू द्या. आता त्याच्यामध्ये कोण होता, त्या अनऑर्गनाइज सेक्टर त्यांच्या रिलेटेड जे स्ट्रीट वेंडर असतील, जे रस्त्यावर फिरण्या काम करणारे जे असतील, रिक्षावाले असतील, रिक्षा पुलर, ॲग्रिकल्चर वर्कर्स असतील, मिड डे मील वर्कर असेल, कन्स्ट्रक्शन वर्कर असेल किंवा यासारखे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणारे जवळपास 42 करोड जे वेगवेगळे आपले म्हणजे व्यक्ती असतील त्या सगळ्यांसाठी ही योजना आली होती. कळतंय. सो टार्गेट ग्रुप कोणत्या योजना करताना काय, एक तर कोणत्या वर्षी ती लॉन्च झाली, त्याची मिनिस्ट्री कोण आहे आणि त्याचा टार्गेट ग्रुप काय किंवा त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय, एवढं 3-4 पॅरामीटर तुम्हाला माहित पाहिजे. सो यामध्ये तुम्हाला कळतंय सगळेच असू द्या. मग याच्यामध्ये नेक्स्ट एक्झाममध्ये तुम्हाला विचारू शकता बाकी काही ऑप्शनमध्ये असेल तर हे एक लक्षात असू द्या. आता याच्यामध्ये 60 वर्ष झाल्यानंतर त्यांना मंथली पेन्शन भेटेल 3,000 रुपये. राईट आहे, आफ्टर द 60 इयर्स. पण त्याच्यासाठी क्रायटेरिया काय, ठीक आहे. एक तर अनऑर्गनाइज सेक्टरचा वर्कर असला पाहिजे, त्यांचं एज 18 ते 40च्या दरम्यान असलं पाहिजे, हे एक आहे. पेन्शन त्यांना 60 वर्षानंतर भेटेल आणि मंथली इन्कम त्यांचं 15,000 पेक्षा कमी असलं पाहिजे. राईट आहे. 15,000 पेक्षा कमी मंथली इन्कम असणारे अनऑर्गनाइज सेक्टरमधले जे लेबर असतील त्यांना एक पेन्शन भेटलं पाहिजे, त्यासाठी होतं. आणि यामध्ये तुम्ही बघा त्यांच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे आणि बँक अकाउंट असलं पाहिजे, बेसिक क्रायटेरिया. आता काय होतं, आपण ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये जर का क्रायटेरिया केला तर भारतामध्ये तुम्ही बघाल ना तर जवळपास 85 to 90% जे वर्कर्स वर्क करतात ते अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये असतात. ओके. सो अनऑर्गनाइज सेक्टरचा प्रॉब्लेम हा एक आहे की जे पण सोशल सेक्टरचे जे इनिशिएटिव्ह असतात, गव्हर्नमेंटचे जे वेगवेगळ्या पॉलिसीज असतात त्यांना त्यांचं खूप जास्त बेनिफिट भेटत नाही. ऑर्गनाइज सेक्टरमध्ये बऱ्यापैकी त्याचा बेनिफिट त्यांना लॉंग टर्मसाठी असतं. मग गव्हर्नमेंटने आता काय केलेलं आहे की जे अनऑर्गनाइज सेक्टरचे लोक असतील त्यांच्यावर फोकस करण्यासाठी टार्गेट केलं. त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर जनधन योजना आली होती फायनान्शियल इन्क्लुजनसाठी. त्या थ्रू पण एक म्हणजे बँक अकाउंट सगळ्यांचे ओपन झालेले, म्हणून जेव्हा पण आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर है ना डीबीटी करतो तर ती जी रक्कम असेल ते डायरेक्टली त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते. सो त्यामुळे गव्हर्नमेंट काय करते, आता नवीन नवीन जे स्कीम असते त्यांचा मेन फोकस अनऑर्गनाइज सेक्टर
च्या लोकांकडे असतो आणि त्यापैकीच ही एक होती. अशा स्कीम तुम्ही बघत असता ना 2021, 2022 किंवा 2020 या 2-3 वर्षामध्ये ज्या वेगवेगळ्या स्कीम आल्या. आता आयोगाचा मेन फोकस जो असतो तो वुमन रिलेटेड स्कीम असेल, महिलांसंबंधी, आणि जे विकर सेक्शन आहे त्यामध्ये पण अनऑर्गनाइज सेक्टर जे असेल किंवा ओल्ड एज असेल त्यांच्या रिलेटेड. मग त्यामध्ये एखादा पोर्टल तुम्हाला विचारू शकता की किंवा फिमेलसाठी असेल, जेंडर इक्वॅलिटीसाठी असेल, है ना, महिलांच्या प्रोटेक्शनसाठी असेल, त्या संबंधी एखादा पोर्टल गव्हर्नमेंटने लॉन्च केलं असेल त्यावर पण क्वेश्चन येतात. सो असले क्वेश्चन एक्झाममध्ये करंट वाचताना पण एक थोडं तुम्ही लक्ष ठेवू शकता. आता बघा याच्याने या ठिकाणी हा क्वेश्चन आला होता, एन्व्हायरमेंट आणि ऑब्जेक्टिव्ह दिला होता. आणि आता हा क्वेश्चन तसा ट्रिकी क्वेश्चन होता, म्हणजे आयोगाने याचा आन्सर आपल्याला दिलाय त्या हिशोबाने आपण जाऊयात. पण हा क्वेश्चन मॅक्झिमम टाइम तुमचा एक्झाममध्ये रॉंग होऊ शकतो असं तुम्ही कन्सिडर करू शकता. बघा काय यामध्ये काय होतं, पर्यावरण शाश्वतता हे उद्दिष्ट, हे वृद्धी यांचे नेहमी संघर्ष असतो, म्हणजे नेहमी संघर्ष असतो. हे वाक्य आयोगाने राईट दिलेलं आहे आणि सेकंड रॉंग दिलेलं आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ऑफ एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी आणि जे ग्रोथ असतं ते एक्झॅक्टली एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट करतात आणि ट्रेड ऑफ बिटवीन द डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. कळतंय का? बघा असे काहीतरी क्वेश्चन येणार आहे जे लॉजिकली असेल, पण तो लॉजिक वगैरे मे बी तुम्ही एक्झाममध्ये काय कन्सिडर करताय लॉजिक आणि आयोगाला काय एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडून लॉजिक, त्यामध्ये काहीतरी फरक येऊ शकतो. सो असला क्वेश्चन मॅक्झिमम टाइम तुमचा म्हणजे होऊ शकतं. कधी कधी तुमचा गेसवर्क राईट असेल किंवा तुमचं लॉजिक आणि आयोगाचं लॉजिक राईट बसलं तर राईट पण येऊ शकतं. ओके, आता पुढचा क्वेश्चन इंटरेस्टिंग क्वेश्चन मित्रांनो, नॅशनल सोलार मिशन बद्दल आहे. हा एक क्वेश्चन आपण लक्षात ठेवा. बघा नॅशनल सोलार मिशन, राष्ट्रीय सोलार मिशन हे 2010 मध्ये सुरू करण्यात आले. आता नॉर्मली ना हे वर्ष तुम्हाला बेसिक तरी जे मेन स्कीम्स आहे त्याचे माहीत पाहिजे, है ना. नॅशनल सोलार मिशन हा खूप इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह आहे गव्हर्नमेंटचा. सो खूप वर्षापासून त्याच्यावर तुम्ही क्वेश्चन बघितलेच असेल आणि तेवढंच आहे आता येणाऱ्या एक्झाममध्ये पण डेफिनेटली याच्यावर काही ना काही क्वेश्चन पडू शकतात. कारण की गव्हर्नमेंटचा मेन फोकस काय रिन्युएबल एनर्जीकडे शिफ्ट होत आहे ना. आपण ऑलरेडी बघतोय जे फॉसिल फ्युल्स असेल किंवा बाकी जे आपण पोल्युटिंग करणारे जे आपण जे एनर्जी सोर्सेस वापरतो त्यांच्यामध्ये काहीतरी लिमिटेशन्स आहे आणि त्यांचा स्टोरेज आहे हा कधी ना कधी संपणार आहे. म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं, लॉंग टर्मसाठी एक स्ट्रॅटेजी म्हणून, टार्गेट म्हणून रिन्युएबल एनर्जीवर फोकस केलंय. त्यापैकीच हा क्वेश्चन होता. सो हा 2010 जो वर्ष दिला होता हा राईट आहे की नॅशनल सोलार मिशन हा 2010 मध्ये सुरू करण्यात आला आहे. आता सन 2021-22 पर्यंत 1,00,000 मेगावॅट ओके एवढं वीज निर्मिती करणे हे याचे उद्दिष्ट आहे. ओके, आता दोघं ऑब्जेक्टिव्ह दिले होते, दोघं फॅक्चर होते. मोस्ट ऑफ द केसमध्ये माहिती नसलं तरी पण गव्हर्नमेंटचा म्हणजे जेव्हा एमपीएससी क्वेश्चन विचारते तर याचा ऑब्जेक्टिव्ह हा राईट असतात, त्याच्यामध्ये खूप कमी फिरवण्याचे चान्सेस असतात. सो दोघं राईट असेल तुम्हाला यामध्ये. आता नॅशनल सोलार मिशन बद्दल थोडं तुम्ही एकदा बघून घ्या की काय आहे बाबा, है ना. बघा नॅशनल सोलार मिशन जे आहे ते लॉन्च केव्हा झालं होतं तर 11 जानेवारी 2010 मध्ये लॉन्च झालेलं आहे नॅशनल सोलार मिशन. मेनली 2010 मध्ये लॉन्च झालं एवढं जरी माहित असेल, बेसिक गोष्ट तरी पण सफिशियंट आहे. नाव द ऑब्जेक्टिव्ह काय, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द नॅशनल सोलार मिशन इज टू इस्टॅब्लिश इंडिया ॲज अ ग्लोबल लीडर इन द सोलार एनर्जी बाय क्रिएटिंग द पॉलिसी कंडिशन. मेन तर सोलार एनर्जीवर फोकस आहे, राईट आहे. 2015 मध्ये पण ज्यावेळेस पॅरिसमध्ये समिट झालं होतं त्यावेळेस पण गव्हर्नमेंटने एक इनिशिएटिव्ह आणला होता, तुम्हाला माहित असेल इनिशिएटिव्ह. त्याच प्रकारचा इनिशिएटिव्ह हा आहे की जेणेकरून आपलं जे सोलार एनर्जी आहे त्याचा आपण चांगल्या प्रकारे यूज कसा करू शकतो त्यासाठी हा होता. ऑब्जेक्टिव्ह कसं अचीव्ह द 100 गिगावॅट सोलार कॅपॅसिटी बाय 2022 पर्यंत आहे ना, 100 गिगावॅट. आता त्या ठिकाणी क्वेश्चनमध्ये आपल्याला 100 गिगावॅट न देता आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलं होतं, आता गिगावॅट तुम्हाला कन्वर्ट करता यायला पाहिजे. बघा हे इकडं झालं त्या गिगावॅट होऊन जाईल. या ठिकाणी आपल्याला 1,00,000 मेगावॅट दिला होता, हे 100 आणि हे 30 म्हणजे मग हा गिगावॅट होऊन जाईल किंवा 1,00,000 मेगावॅट. सो हा क्वेश्चन असा बनला होता. सो टार्गेट त्यांनी तसंच केलं होतं की 2022 पर्यंत 100 गिगावॅटचं टार्गेट आपण ठेवलं होतं. मिनिस्ट्री ऑफकोर्स तुम्हाला अंडरस्टँड होईल, मिनिस्ट्री ऑफ रिन्युएबल एनर्जीच्या अंतर्गत हा येणार आहे कारण की रिन्युएबल एनर्जी रिलेटेड आहे. रिन्युएबल एनर्जीच्या सेक्टरमध्ये गव्हर्नमेंटला काम करायचं होतं त्या संबंधी होतं. आणि नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज हे जे होतं NAPCC इज अ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज प्रोग्राम लॉन्च इन 2008. बघा नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज हा एक मेन प्रोग्राम आहे जो 2008 मध्ये लॉन्च केला आहे आणि त्याचाच एक पार्ट म्हणून नॅशनल सोलार मिशन 2010 मध्ये लॉन्च केलाय. कळते बघा याच्यामध्ये आपण पुढे दिलेली इन्फॉर्मेशन. आता नॅशनल ॲक्शन प्लॅन बघा मी तुम्हाला सांगितलं की नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज हा जो होता हा आलेला केव्हा आहे 2008 मध्ये आलेला आहे आणि याच्याच अंतर्गत 2010 मध्ये
नॅशनल सोलार मिशन हा एक सब पार्ट आलेला आहे. आपल्याला या फॅक्टरवर क्वेश्चन विचारला होता याच्यावर, पण याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो फ्युचरमध्ये. सो हेही लक्षात असू द्या की नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज काय आहे, केव्हा लॉन्च केलेलं आहे, आणि याच्यामध्ये 8 मिशन वेगवेगळे दिले होते. कळते 2008चं आहे, त्यामध्ये 8 मिशन मेन्शन केलेले आहे, आणि त्यापैकी हे 8 मिशन जे तुम्हाला मी सांगतोय ते या ठिकाणी मेन्शन आहे. ओके, त्या ठिकाणी पहिलं असणार आहे नॅशनल सोलार मिशन, जो आपण बघितला. त्यामध्ये परत असेल की तुम्हाला 100 गिगावॅट क्रिएट करायची होती बाय 2022 पर्यंत. सो हा टार्गेट त्याने ठेवला होता, यावर आपला क्वेश्चन आला होता. सेकंड याच्यामध्ये होतं नॅशनल मिशन फॉर एनहान्स एनर्जी इफिशियन्सी, ना जे पण आपण एनर्जी वापरतोय त्याचं इफिशियंटली कसं यूज होईल, जेणेकरून जे लॉसेस असतात है ना, डिस्ट्रीब्युशन लॉसेस असतील किंवा बाकी, मग त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट तुम्ही बघत असता आता एलईडीला प्रमोट करत असते, जेणेकरून काय होईल की जे नॉर्मल आपण बल्ब वापरतो ते जास्त इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करतात, त्याच्यासाठी आपण एलईडी बल्ब वापरतोय सर, त्यामुळे एनर्जी कन्झम्पशन कमी होईल. सो हे एक असेल. त्याच्यामध्ये नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल हॅबिटॅट असेल, तो एक मिशन होतं. नॅशनल वॉटर मिशन या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल हिमालयन इकोसिस्टम. ओके, हिमालयन इकोसिस्टम तुम्हाला वाचून ठेवायची आहे. त्यासंबंधी नॅशनल ग्रीन इंडिया मिशन. सो ग्रीन इंडिया मिशन एक. नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर अँड नॅशनल मिशन ऑन स्ट्रॅटेजिक नॉलेज फॉर क्लायमेट चेंज. हे आहे त्या रिलेटेड 8 मिशन्स. आता याच्यावर क्वेश्चन्स कसा बनतो बघा. एक तर तुम्हाला काय म्हणतील की नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज 2008 मध्ये आलेले आहे, आणि त्या अंतर्गत खालीलपैकी कोणतं सब अभियान आपण अंतर्भूत केलं आहे किंवा नाही. ओके, सो त्याच्या जे सब कॅटेगरी आपण 8 केलेलं आहे त्यामध्ये कोणती गोष्ट अंतर्भूत आहे, कोणती गोष्ट अंतर्भूत नाही, यावर तुमचा डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो. सो तुम्हाला जे 8 टॉपिक जे म्हटले तेही माहीत पाहिजे, आणि जे बेसिक आहे ते तर तुम्हाला माहीतच पाहिजे. ओके, सो तसा काही अवघड क्वेश्चन नव्हता, पण जर का तुम्हाला बेसिक्स म्हणजे लक्षात ठेवा आपल्याला गव्हर्नमेंटच्या स्कीम्स प्रॉपर करायचे आहे, आणि त्या व्यतिरिक्त हे जे मेन प्रोग्राम आहे, आता हा जो प्रोग्राम आहे हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा सस्टेनेबल एनर्जी ज्या कन्सेप्ट आहे त्या अंतर्गत हा मोडू शकतो, त्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे. ओके, एवढे आपण आता या पार्ट 1 मध्ये आपण डिस्कस करूया क्वेश्चन. सेम पार्ट 2 मध्ये जे रिमेनिंग आपले क्वेश्चन राहिलेले 2021च्या रिलेटेड ते आपण या ठिकाणी कंटिन्यू करूयात. तेच असणार आहे जे इकॉनॉमिक्सचं क्वेश्चन आहे किंवा इकॉनॉमिक्सचं जे तुम्ही बघताय अभ्यासक्रमामध्ये, फक्त तुम्ही बुक्सवर म्हणजे डिपेंड राहून चालणार नाही. तुम्हाला वाचायचं असेल तर देसले पार्ट 2 है ना, सरांचं जे बुक आहे ते एक तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट टॉपिक हा जो स्टार्टिंगमध्ये दिलेला तो आहे, आणि त्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंटच्या जे वेगवेगळ्या स्कीम्स असतात त्याचे ऑब्जेक्टिव्ह, त्यांचं लॉन्च इयर आणि त्याचं टार्गेट बेनिफिशरी कोण कोण आहे तेवढं माहीत पाहिजे. त्या गोष्टी कंप्लीट झाल्यानंतर पार्ट 1 मध्ये पॉवर्टी नावाचं चॅप्टर आहे ना, इकॉनॉमिक्सचं जे मेन असेल पॉवर्टी चॅप्टर असेल, आणि बाकी जे बेसिक गोष्टी आपल्या त्या तुम्ही करू शकता. आणि पार्ट 1 मधला 5 इयर प्लॅन जे शेवटी चॅप्टर दिलेला आहे त्यामध्ये पण नीती आयोग आणि 5 इयर प्लॅन किंवा प्लॅनिंग कमिशन नीती आयोगमध्ये काय फरक आहे, त्यांच्या कंपोजिशनमध्ये काय फरक आहे, या गोष्टी जर का तुम्ही रिवाईज केल्या आणि त्याच्यामध्ये MDG आणि SDG हे गोल्स तुम्हाला प्रॉपरली माहीत असेल तर तुम्ही जे इकॉनॉमिक्सचे 12, 14, 15 क्वेश्चन जेवढे पण येतील त्यापैकी आरामात तुम्ही 80 to 90% ॲक्युरसीने खेळू शकतात. ओके, सो पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स हे 2 सेक्शनच मिळून तुम्हाला ऑलमोस्ट एक म्हणजे समजा 15 क्वेश्चन पण जर कन्सिडर केले तर 25+ तुमचे क्वेश्चन या दोघांमध्ये तुमचे राईट येऊ शकतं, जर का तुम्ही प्रॉपरली सिलेबसला धरून आणि जे आपलं प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे त्याला धरून अभ्यास केला तर. ओके, सो थँक्यू सो मच मित्रांनो. पुन्हा आपण भेटूया पार्ट 2 मध्ये, आणि जे रिमेनिंग क्वेश्चन आहे ते कंप्लीट करूया. त्यापर्यंत तुम्ही लोकांना अकॅडमीचा ॲप सबस्क्राईब केला नसेल, टेलिग्राम चॅनल असेल किंवा आपलं यूट्यूब चॅनल असेल ते सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच.